नमस्कार मंडळी, जय श्री स्वामी समर्थ आणि सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. आजचा विषय तसा आहे मित्रांनो, लक्षात घ्या. जी स्वामी समर्थांची कृपा, एकदा का तुमच्यावर स्वामींची कृपा झाली ना मित्रांनो, तर त्या माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये काही कमी पडत नाही. जे स्वामींची निष्ठेने सेवा करतात, जे व्रत करतात आणि ज्या काही स्वामींनी सांगितलेल्या सेवा असतील किंवा ज्यांची कोणाची श्रद्धा असेल, निष्ठा असेल, प्रामाणिकपणे करताना मित्रांनो, अशा माणसांना कधीही त्यांच्या घरावर संकट येत नाही, त्यांचं कोणीही वाईट करत नाही. आणि चुकून जर काही संकट आलीत मित्रांनो, तर स्वामी त्याच्या पाठीमागं ठामपणे उभे राहतात. म्हणून तो म्हटलं आहे स्वामी समर्थांचं ब्रीद वाक्याचं आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, आजचा विषय आहे मित्रांनो की माणसाला जर राग आला, लक्षात घ्या, तर तो शांत कसा करावा. बरेच तुम्हाला माहिती असेल का प्रत्येकाच्या घरामध्ये जसं आपण म्हणतो हाताची पाची बोटं सारखी नसतात, तसं घरातली सगळी माणसं सारखी नसतात. लक्षात घ्या, कोणीतरी एखादी व्यक्ती असते घरामध्ये, ती एकदम शीघ्रकोपी असते किंवा तापट स्वभावाची असते, किंवा घरात कोणीतरी असं असतं का ते चिडचिड करणारं असतं. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, चिडचिड करणारी व्यक्ती किंवा रागराग करणारी व्यक्ती, शिव्या देणारी व्यक्ती, कटकट घालणारी व्यक्ती, ह्या कधीही व्यक्ती त्यांचं कधीही चांगलं होत नाही. हे सगळ्यांना माहिती आहे, मी सांगायची काही गरज. जसं आपण अहंकाराचं उदाहरण देतो, तशाच पद्धतीने ह्या तापट स्वभावाच्या आणि ज्यांचा राग ज्यांना कंट्रोल करता येत नाही ना मित्रांनो, त्या लोकांचं होतं. मित्रांनो, हा जर राग जर कंट्रोल करायचा असेल ना, लक्षात घ्या, जो हा राग शांत करायचा असेल ना, तर त्यालाच मित्रांनो एक सगळ्यात सोपा उपाय आहे. तो म्हणजे मित्रांनो आपल्या श्री स्वामी समर्थ यांच्या नावाचा फक्त साधा जप जरी केला ना सकाळी आणि संध्याकाळी मित्रांनो, तरीही त्या माणसाचं रागावर नियंत्रण होतं. लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल हे कसं? मित्रांनो, स्वामी समर्थांची एवढी मोठी कृपा आहे. तुमची खरोखर स्वामींवरती श्रद्धा असेल आणि त्यांच्यावर विश्वास असेल, मनापासून जर तुम्ही सेवा करत असाल ना मित्रांनो, तर नक्की तुम्हाला स्वामी समर्थांचा हा मंत्रच आहे. लक्षात घ्या, तुम्ही श्री स्वामी समर्थ असं जरी सकाळी आणि संध्याकाळ म्हणजे तुमच्या सोयीने एक 11 वाजता 11 वेळा किंवा संध्याकाळी एक 11 वगैरे किंवा 21, तुम्हाला जसं तुमच्या सोयीने तुम्हाला जर केलं मित्रांनो श्रद्धेनं, तर नक्की मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुमच्या रागावर कंट्रोल आल्याशिवाय राहत नाही. स्वामी जर बघितलं असेल, तुम्ही विचार करा, स्वामींचं जर चरित्र तुम्ही वाचलं असेल, गजानन महाराजांचं असेल किंवा अनेक मोठमोठी काही संत, काही महात्मे झालेले असेल, ही सुद्धा मित्रांनो एक तापट स्वभावाची होती. तुम्ही जर त्यांचं चरित्र वाचलं असेल, लक्षात घ्या. आणि मित्रांनो, हे तुम्हाला मी हा सांगण्याचं कारण असं आहे की स्वामी समर्थांचा मंत्र, कारण ह्या स्वामी समर्थ एक शब्दामध्ये ताकद आहे. आणि जर आपली श्रद्धा असेल मित्रांनो, तर स्वामी समर्थांचं जेव्हा तुम्ही मंत्रोच्चार करतात किंवा जे श्री स्वामी समर्थ तुम्ही असं म्हणत असताना, त्यावेळेला ऑटोमॅटिक आपल्या मनातले विचार हे कमी कमी होत जातात. आणि जेव्हा माणसाचे डोक्यामध्ये असलेले जे भरमसाठ विचार असतात कमी होताना मित्रांनो, तेव्हा माणूस थोडं त्याला ऑटोमॅटिक शांत वाटायला लागतं. आणि मी तुम्हाला सांगतो, सातत्याने आणि सकाळ आणि संध्याकाळी साधा 11 वेळा जरी तुम्ही स्वामी समर्थांच्या नामाचा जप जरी केला, इतकी छोटी सेवा आहे मित्रांनो, तरीही तुम्हाला सांगतो तुमचे विचार कमी होतील. आणि जे अतिशय कोपिष्ट किंवा रागराग करणार, तुमच्या जर साधी चिडचिड जरी होत असेल घरामध्ये एखाद्या सदस्याची, त्यानेसुद्धा मनोभावे या मंत्राचा जप केला तर रागावर नक्की नियंत्रण येईल, मी तुम्हाला खात्रीने सांगतो. मित्रांनो, स्वामी समर्थांची म्हणजे समर्थांची स्वामींची कृपा ज्या घरावर आहे, लक्षात घ्या, ज्यांच्यावर आहे, आता ही काही सगळ्यांवर होय असं नाही, तुम्हाला ज्यांची श्रद्धा आहे, लक्षात घ्या, जे लोक आध्यात्मिक आहे, जे संस्कार आहे, जे सेवा करतात, जे दुसऱ्यांसाठी करतात, लक्षात घ्या, अशा माणसांवरती, अशा घरावर नेहमी स्वामींची कृपा असते. लक्षात घ्या. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे की आपण सुद्धा सेवा केली पाहिजे, आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे आणि कमीत कमी आपलं जीवन सुखी व्हावं याच्यासाठी सुद्धा काय आपण प्रयत्न करायला पाहिजे. मित्रांनो, राग जर कमी करायचा असेल तर हा सगळ्यात सोपा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे. नक्की तुम्ही जर समजा सकाळी लवकर उठला, पहाटे वगैरे जर उठला आणि त्यावेळेस जर समजा ध्यान केलं, एक अर्धा तास जर ध्यान केलं आणि स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर ठेवून तुम्ही जप जर केला, तर तुम्हाला त्याचा रिझल्ट फास्टमध्ये होईल. एक 4 दिवसातच तुम्हाला रिझल्ट. एक पहाटे लवकर उठला आणि एक अर्धा तास ध्यान धरलं, स्वामी समर्थांची अशी मूर्ती अशी डोळ्यासमोर ठेवली आणि संध्याकाळीसुद्धा तुम्ही ध्यान केलं, 10-15 मिनिटं जरी केलं, तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, याचा झटपट रिझल्ट आहे.
मित्रांनो, हे करून बघा आणि जर तुम्हाला काही त्याचा रिझल्ट आला आणि जर तुमच्या रागावर कंट्रोल झाला, तुमची चिडचिड जर कमी झाली तर आम्हाला नक्की कळवा. जय श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईकसुद्धा करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.